नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेअरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल आदिवासी विकास विभाग भरतीचा 28 जुलै रोजी पेपर झाला होता. त्याचं अनालिसिस केलं तर आपल्यास लक्षात आलं की 2 ते 3 महत्त्वाच्या सामाजिक संस्था आणि त्याच्या संस्थापक या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले होते. ठीक आहे, तर त्याचंच अनालिसिस करून आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे महाराष्ट्रातील टॉपचे 50 सामाजिक संस्था ज्यावरती हमखास कोणत्याही परीक्षेमध्ये रिपीट प्रश्न होतात, असे 50 संस्था आणि त्याचे संस्थापक कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वर्षी त्यांची संस्था स्थापन झाली या संदर्भात सखोल माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुमचे जे काही 2 ते 3 प्रश्न आहेत, म्हणजेच 4 ते 6 मार्क तुमच्या हातामध्ये राहणार आहेत, वाया जाणार नाही. ठीक आहे, एका व्हिडिओमधून तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर होणार. यासोबतच आपण आणखी एक व्हिडिओ बनवला होता, महत्त्वाचे लेखक आणि त्यांचे साहित्य संपदा, त्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. कालसुद्धा विचारण्यात आलं होतं. आता उरलेल्या जे काही टाईम पिरियड आहे त्यामध्ये ज्यांची एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायदेशीर ठरणार आहे. हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही काळजीपूर्वक रिपीट पाहू शकता. ठीक आहे, आणि नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचं या ठिकाणी लक्ष साध्य होईल आणि परीक्षा तुम्ही नक्कीच पास व्हाल. तर वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर आताच सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची पहिली सभा आत्मीय सभा. कालच प्रश्न यावरती विचारण्यात आला होता आदिवासी विकास विभाग भरतीच्या फर्स्ट शिफ्टमध्ये 28 जुलैचा. ठीक आहे, तर राजाराम मोहन राय यांनी याची संस्था स्थापन केली होती. कोणी स्थापन केली असा प्रश्न होता त्या ठिकाणी. तर लक्षात घ्या, आत्मीय सभेची स्थापना 1815ला कोलकाता या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी केलेली होती. यासोबतच राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828ला कोलकाता याच ठिकाणी. त्यानंतर प्रार्थना सभाच अतिशय महत्त्वाची एक सामाजिक संस्था ज्यावरती प्रश्न विचारण्यात येतात, तर ते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. 1867ला याची स्थापना आहे मुंबई या ठिकाणी. मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844ला केली होती सुरत या ठिकाणी. परमहंस सभेची स्थापना पहा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केली होती 1849ला मुंबई या ठिकाणी. त्यानंतर पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873ला केलेली होती पुणे या ठिकाणी. असा प्रश्न विचारतो, कोणत्या वर्षी स्थापन केली किंवा कोणी स्थापन केली. सत्यशोधक समाज अतिशय महत्त्वाची सामाजिक संस्था ज्यावरती रिपीट प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती 1875ला मुंबई या ठिकाणी. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1897ला केली होती बेलूर, जे की कोलकाता या ठिकाणी. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906ला मुंबई या ठिकाणी केलेली होती. त्यानंतर पहा, भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी याची स्थापना केली होती गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905ला सुरत या ठिकाणी, पुणे या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाची व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती त्यांनी 1924ला मुंबई या ठिकाणी. समता सैनिक दलाची स्थापना आंबेडकरांनी केली होती 1927ला महाड या ठिकाणी. स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजेच इंडिपेंडंट लेबर पार्टीची जी स्थापना आहे बाबासाहेबांनी केली होती 1936ला मुंबई या ठिकाणी. यासोबतच शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942ला नागपूर या ठिकाणी केली होती. यासोबतच पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना 1945ला मुंबई या ठिकाणी केलेली होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वतंत्र मजूर पक्ष आणि समता सैनिक दल, बहिष्कृत हितकारणी सभा या काही महत्त्वाच्या संस्था आहेत. ठीक आहे, जे की परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, बाकीचे सुद्धा करा, पण यावरती तुम्ही जास्त भर द्या. अनाथ बालिकाश्रम याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1899ला पुणे या ठिकाणी केली होती. निष्काम कर्म मठ याची स्थापना त्यांनी केली होती 1910ला पुणे या ठिकाणी. आर्य महिला समाज स्थापना पंडिता रमाबाई यांनी 1882ला पुणे या ठिकाणी केली होती. यासोबतच पहा, शारदा सदन, मुक्ती सदनची स्थापना केली होती. शारदा सदनची स्थापना त्यांनी केली 1889ला मुंबई या ठिकाणी आणि मुक्ती सदनची स्थापना 1898ला केडगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले आहे. यानंतर पहा, सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी 1909ला पुणे या ठिकाणी केलेली आहे. रयत शिक्षण संस्था, ठीक आहे, रयत शिक्षण संस्था अतिशय इम्पॉर्टंट अशी सामाजिक संस्था, जे की
शैक्षणिक संस्था आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली 1919ला. ठिकाण आहे काले, जिल्हा सातारा या ठिकाणी. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्था याची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1932ला अमरावती या ठिकाणी केलेली होती. यानंतर पहा, बॉम्बे असोसिएशन याची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1852ला केली होती, मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात घ्या, जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे बॉम्बे असोसिएशन याची स्थापना. त्यानंतर सार्वजनिक सभा याची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व गवा जोशी यांनी 1870ला केली होती, पुणे या ठिकाणी. गवा जोशी यांना सार्वजनिक काका असं सुद्धा म्हटल्या जाते. यानंतर पहा, भारतीय सामाजिक परिषद नॅशनल सोशल कॉन्फरन्स याची स्थापना न्यायमूर्ती महगो रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी 1887ला मद्रास या ठिकाणी केलेली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची संस्था, शैक्षणिक संस्था, ज्याची स्थापना बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी 1884ला केलेली होती, पुणे या ठिकाणी. बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी एक वृत्तपत्र सुद्धा सुरुवात केली होती. ते कोणते ते तुम्हाला कमेंटमधून सांगायचं आहे. त्यानंतर मित्रमेळा याची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी 1899ला नाशिक या ठिकाणी केलेली होती. यानंतर अभिनव भारत याची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी 1904लाच नाशिक या ठिकाणी केली होती. होमरूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक यांनी 1916ला बेळगाव या ठिकाणी केलेली आहे. आणि यासोबतच ॲनी बेझंट यांनी सुद्धा मद्रास या ठिकाणी होमरूल लीगची स्थापना केलेली होती. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन याची स्थापना दादाबाई नौरोजी यांनी 1866ला लंडन या ठिकाणी केलेली होती. लक्षात घ्या, ईस्ट इंडिया असोसिएशन. इंडिया असोसिएशन याची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1876ला कोलकाता या ठिकाणी केली होती. कन्फ्यूज होऊ देऊ नका दोघांमध्ये, ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी 1885ला मुंबई या ठिकाणी याची स्थापना केलेली होती. यानंतर इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905ला लंडन या ठिकाणी केलेली होती. गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी 1916ला सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका या ठिकाणी केली. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी 1939ला कोलकाता या ठिकाणी केली. इंडियन इंडिपेंडन्स लीग रासबिहारी बोस यांनी 1942ला टोकियो, जपान या ठिकाणी केली होती, रासबिहारी बोस यांनी. त्यानंतर नवजवान भारत सभा याची स्थापना भगतसिंग यांनी 1926ला लाहोर या ठिकाणी केलेली होती. ठीक आहे, नवजवान भारत सभा. यानंतर पहा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी 1928ला केली होती, दिल्ली या ठिकाणी. साबरमती आश्रम, ज्या सत्याग्रह आश्रम म्हणतात, त्यांची स्थापना महात्मा गांधी यांनी 1915ला अहमदाबाद येथे केली. हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी 1932ला दिल्ली येथे केली. खुदाई खिदमतगार लाल डगलेवाले ही जी संस्था आहे ती खान अब्दुल गफार खान यांनी 1929ला पेशावर या ठिकाणी केली होती. त्यानंतर मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज, अलीगड मुस्लिम विद्यापीठ ज्यास म्हणतात, तर त्याची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी 1875ला अलीगड येथे केलेली होती. यानंतर पहा, तत्वबोधिनी सभा, देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केलेली आहे 1839ला कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाज याची स्थापना केशवचंद्र सेन यांनी 1866ला कोलकाता येथे केलेली होती. थिओसॉफिकल सोसायटी याची स्थापना मॅडम ब्लावेकची व कर्नल अल्कोट यांनी 1875ला न्यूयॉर्क हे भारतातील मुख्यालय या ठिकाणी त्यांनी स्थापन केली होती. 1882ला अड्यार या ठिकाणी, अड्यार येथे. त्यानंतर देव समाज याची स्थापना शिवनारायण अग्निहोत्री यांनी 1887ला लाहोर येथे सुरुवात केली होती. राधास्वामी सत्संग यांनी राधास्वामी सत्संग ही जी संस्था आहे ती शिवदयाल खात्री यांनी सुरू केली होती 1861ला आग्रा येथे. आणि सत्यशोधक समाजाची शाखा जी आहे ती राजे शाहू महाराज यांनी सुरुवात केली होती शाखेची 1911ला कोल्हापूर या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात घ्या, असे काही महत्त्वाचे 50 सामाजिक संस्था, शैक्षणिक आणि जी क्रांतिकारी सभा आहेत त्यांची स्थापना केलेली आहे. आता ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही बहुतांश करून, त्यामुळे या व्हिडिओला डबल रिपीट पाहू शकता. आणि याची PDF हवी असेल तर तुम्ही कमेंट करा.
प्रोव्हाइड करूया, काही हरकत नाही. जे काही मटेरियल लागेल, काही प्रश्न डाऊट असतील तर कमेंट करून विचारत सका आणि परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील ते सुद्धा तुम्ही सांगा, जेणेकरून इतर मुलांना सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जे मागील पार्ट आहे, पार्ट 1 मध्ये आपण साहित्यिकांची माहिती घेतलेली आहे, ते जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्याचा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. तर भेटूया अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.